व्हेज फिश फ्राय तुम्हाला मी ही अशी तोडून दाखवते. आतूनसुद्धा पहा माशासारखीच दिसते. याची चवसुद्धा जवळपास फिश फ्रायसारखीच लागते. असं वरून पाहिल्यावर कर्ली फ्रायच आहे असं वाटते. हा पदार्थ जेवढा छान दिसतोय ना, बनवायलाही तेवढाच साधा सोपा आहे. साहित्यही मोजकत लागतं. या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही रेसिपी दाखवली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, एक छानशी कमेंट करा आणि हो, तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. चला रेसिपी पाहूया. पहिल्यांदा या माशासाठी लागणारा चटपटीत मसाला बनवूया. इथे मी 1-1.5 चमचा लाल तिखट घेते, पाव चमचा हळद घेतली, 1 चमचा धना पावडर घेतली. इथे मी नाही पाव चमचा काळी मिरी पावडर घेते. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाहीतर नाही घेतली तरीही चालेल. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली. आलं लसूण पेस्ट घ्यास, त्यामुळे चव खूप छान येते. इथे पाव चमचा मी आमचूर पावडर घेते. इथे तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा कोकम आगळही वापरू शकता. चवीपुरतं मीठ घेतलं. आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे. यामध्ये असं थोडं थोडं पाणी ओतायचं आणि मस्त गरगरीत अशी पेस्ट करून घ्यायची. पाणी एकदम जास्त ओतायचं नाही हा. तुम्ही पाहू शकता ही अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. आता हा तयार मसाला बाजूला ठेवून देऊया आणि आपण मासे बनवूया. यासाठी मी ही इथे कच्ची केळी वापरणार आहे. आता ही केळी ना थोडी बारीक आहे. तुम्हाला जर जाड मिळाली ना तर अजून छान आकार देता येतो. ही केळी अशी सोलून घ्यायची आणि व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे असे तिरकी काप करून घ्यायचे. जसे कर्लीचे काप असतात ना, सेम तसे. म्हणजे बघताना सेम टू सेम कर्ली फ्रायसारखे दिसतात. हे पहा मंडळी, अशा पद्धतीने एक कट करून घ्यायचे. हे आता जरी असे दिसत असले ना, पण फ्राय करताना वरती मसाला वगैरे लावल्यावर सेम कर्लीसारखे दिसतात. आता हे कापून घेतलेले केळ्याचे काप या मसाल्यामध्ये असेच टाकायचे आणि या कापांना छानपैकी चारी बाजूने मस्त मसाला लावून घ्यायचा. आता हे मसाला लावलेले काप 5 मिनिटे असंच ठेवून देऊया आणि तोपर्यंत वरून असा क्रिस्पीपणा येण्यासाठी रव्याचं एक मिश्रण बनवूया. एका प्लेटमध्ये अंदाजे मी इथे 1 वाटी रवा घेते. रवा जर बारीक वापरला ना तर खूप छान. 3 चमचा तांदळाचे पीठ घेते. तुम्हाला एक ट्रिक सांगते. तुमच्याकडे जर घरी तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल ना, तर तुम्ही कच्चे तांदूळ घेऊन मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे. त्यामध्ये पाणी टाकायचं नाही हां. आणि ते सुकंच तयार झालेलं पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आणि ते बारीक पीठ घेऊन तुम्ही यामध्ये मिक्स करू शकतात. खूप छान वरून क्रिस्पी असे फिश फ्राय होतात. आता वरून थोडासा कलर यावा, एकदम असं पांढरं पांढरं दिसू नये म्हणून थोडंसं लाल तिखट घेते आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलं. आता हे सुद्धा सर्व छान मिक्स करून घ्यायचं. इकडे गॅसवर भिडा गरम करत ठेवला आणि भिड्यावर 2 चमचे तेल टाकून घेतलं. तुम्ही तवा पॅन असं काहीही वापरू शकता. इकडे भिड्यावर तेल गरम होतं आहे तोपर्यंत इकडे जे मसाला लावून घेतलेला केळ्याचे काप आहे ना, ते असं रव्यामध्ये पूर्ण गुळून घ्यायचं. पूर्ण चारही साईडने रवा लावून घ्यायचा आणि हे लगेचच भिड्यावर ठेवून घ्यायचं. अशाच प्रकारे सगळे केळ्याचे काप एक करत रव्यामध्ये गुळून असे भिड्यावर ठेवून घ्यायचे. मंडळी, खरंच सांगते, या कापांची टेस्ट ना खरंच खूप छान लागते. या श्रावण महिन्यात एकदा तरी हे ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. हे काप आता खालच्या साईडने फ्राय झालेत म्हणून मी आता ते एक करून पलटी करून घेते. गॅस मिडियमच ठेवायचा हां, फास्ट करायचा नाही. गॅस मिडियम ठेवून हे काप दोन्ही साईडने मस्त चुरचुरीत फ्राय करून घ्यायचे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे काप असेच फ्राय करून घ्यायचे. हे काप फ्राय करायला ना अगदी जास्त वेळ असा लागत नाही. दोन्ही साईडने 4-4 मिनटं किंवा 5-5 मिनटं बस झाली. तुम्हाला जर ही कापं फ्राय झालीत की नाही हे जर समजत नसेल ना, तर एक चमचा किंवा काळीत असं या कापाच्या मधोमध असं रोवून पहा. तो जसं पटकन गेला ना, आतून असं भुसभुशीत झालं तर समजा कापं आपले छानपैकी फ्राय झालेत. चला आता तयार झालेले कापं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पहा, दिसत आहेत ना अगदी सेम टू सेम कर्ली फ्राय. याची टेस्ट म्हणाल तर सेम टू सेम कर्ली फ्रायसारखी नाही, पण थोडीफार माशासारखी तरी टेस्ट याची नक्कीच लागते. मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर एक छानशी कमेंट आणि व्हिडिओला लाईक करा आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ मिळतील. चला मग, बाय बाय.